नांदेड जिल्ह्यातील माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो, सर्वप्रथम हजूर साहेब सचखंड गुरुद्वारा समोर श्रद्धापूर्वक माथा टेकून आलोय। सचखंड म्हणजे सत्याची भूमी आणि या सत्याच्या भूमीत सत्याचाच विजय झाला आहे आणि जिल्ह्यातल्या 9च्या 9 जागा महायुतीच्या तुम्ही जिंकून दिल्या। म्हणजे पैकीच्या पैकी मार्क, 100% रिझल्ट आणि 100% स्ट्राईक रेट असं पहिल्यांदा घडलंय। आणि म्हणून नांदेडचं हे यश माझ्या लाडक्या बहिणींचं आहे, लाडक्या भावांचं आहे, लाडक्या शेतकऱ्यांचं आहे, लाडक्या तरुणांचं आहे, लाडक्या ज्येष्ठांचं आहे, या सगळ्यांचं आहे। आणि म्हणून लाडक्या बहिणींचा याच मैदानावर आपण मेळावा घेतला होता आणि आशीर्वाद द्यायला त्यावेळी हजारो बहिणी आल्या होत्या आणि याच हजारो बहिणींचा आवाज विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दणक्यात घुमला। आणि म्हणून मी तेव्हा म्हणालो, तुमच्या 1,500च्या ओवाळणीमध्ये खोडा घालायला आला कोणी तर त्याला जोडा दाखवा, मी म्हणालो होतो। सावत्र भावांना त्यांची जागा दाखवा असं सांगून गेलो होतो। माझ्या बहिणींनी जोडा नुसता दाखवला नाही तर जोरात वाजवला पण। अमिताभ बच्चनचा एक पिक्चरमध्ये एक डायलॉग आहे, एक ही मारा लेकिन सॉलिड मारा। आणि तेच माझ्या बहिणींनी एक ही मारा पण सॉलिड मारा। सावत्र भाऊ, दुष्ट भाऊ यांना सगळ्यांना 4 मुंड्या चित तुम्ही केलं। आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके तरुण, लाडके ज्येष्ठ या सगळ्यांनी हा दैदिप्यमान विजय मिळवून दिला। आणि म्हणून तेव्हा मी म्हणालो होतो, विजयानंतर विजयाचा गुलाल उधळायला येईल, पण फक्त विजयाचा गुलाल नाही तर तुमच्या सगळ्यांचे आभार मानायला आलोय। मी सर्व मतदारांना, बांधव भगिनींच्या समोर इथं नतमस्तक व्हायला आलोय, तुम्हाला वंदन करायला आलोय, तुमचे आभार मानायला आलोय। आणि म्हणून या ठिकाणी एकनाथ शिंदे हा तुमचा भाऊ शब्दाचा पक्का आहे, पण माझ्या लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांनी देखील शब्द पक्का करून दाखवला आणि सगळ्यांनाच त्यांची जागा दाखवली। आणि म्हणून माझ्या नांदेडच्या लाडक्या बहिणी भावांनो, अशीच माया या सर्व आमदारांवर, 3 आमदार दिले। आज हेमंत पाटील आमदार आहेत, राज्यमंत्री दर्जा त्यांच्याकडे आहे। आणि या 4 भावांवर, आम्हा सर्वांवर, शिवसेनेवर तुमची माया आभाळागत राहू द्या, ही विनंती मी आपल्याला करायला आलोय। एवढंच हात जोडून आपल्याला मी सांगायला आलोय। खरं म्हणजे निवडणुकीत मिळालेलं यश हे डोळे दिपवून टाकणार आहे, एक दैदिप्यमान असं यश मगाशी हेमंत पाटील यांनी सांगितलं। 237 जागा आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीच या महाराष्ट्रात आल्या नव्हत्या। आणि म्हणून काही लोक मला म्हणाले, ही कसली लाट आहे, कसली लाट आहे। मी म्हणालो, ही महालाट आहे, माझ्या लाडक्या बहिणींनी निर्माण केलेली महालाट आहे, माझ्या लाडक्या भावांनी निर्माण केलेली महालाट आहे। आणि म्हणून या लाटेमध्ये भले भले वाहून गेले, भल्या भल्यांचा पत्ता कुठं गेला माहीत नाही। आणि म्हणून एवढं मॅन्डेट, एवढं यश यापूर्वी कधीच या महाराष्ट्राने पाहिलं नाही। कारण
सक्के भाऊ कोण, सावत्र भाऊ कोण, आमच्या योजनामध्ये विरोध करणारे कोण, तुमच्या योजना बंद व्हाव्या म्हणून कोर्टात गेले. कोर्टाने पण त्यांना चांगली चपराक लगावली, म्हणाल जा गप्प बसा. आणि म्हणून मी सांगतो, ज्या योजना सुरू केल्यात लाडक्या बहिणींच्या, लाडक्या भावांच्या, लाडक्या शेतकऱ्यांच्या, त्या कुठल्याही योजना बंद होऊ देणार नाही. आणि हेमंत पाटील यांनाही सांगतो, बाळासाहेबांच्या नावाचं हळद संशोधन केंद्र झालंय, त्याचं काम कुठेही थांबणार नाही. हे काम पूर्ण होईल, ही जबाबदारी एकनाथ शिंदेची आहे, हेही मी या ठिकाणी सांगू इच्छितोय. आणि म्हणून या ठिकाणी बालाजी म्हणाले, माझ्याकडे लक्ष द्या, मला आशीर्वाद द्या. सगळ्यात जास्ती पैसे बालाजीला दिले, 3,500 कोटी रुपये. आतापर्यंतच्या इतिहासात बालाजी 3,500 कोटी रुपये. तसं बालाजी देव माहीत आहे देणार आहे बालाजी, आणि त्याच्या नावाचं कल्याण आहे. बालाजीचं कल्याण होणार हे मला माहीत होतं. बालाजी विजय होणार ही काळ्या दगडावरची भगवी रेघ होती. आणि म्हणून नांदेडच्या जनतेने मतपेटीद्वारे त्यांना विजयी केलं. आणि त्याचबरोबर हदगाव मरून बाबूराव कदम, आता बाबूराव कदम ते आला बाबूराव, काय ते गाणं ना, आला बाबूराव. अरे बाबा, फेक नरेटिव्हमुळे दिल्ली स्वारी चुकली, पण मुंबईची धडक जोरात मारली त्याने. आणि बाबूराव खरोखर हे गाणं सुपरहिट आहे. बाबूरावनी ते खरं करून दाखवलं. आणि बाबूराव आमदार फक्त लोकसभेऐवजी विधानसभेत आला. आणि म्हणून बाबूरावचं पण मी मनापासून अभिनंदन करतो. या ठिकाणी बोंडारकर आहेत. बोंडारकर एक विशेष म्हणजे आपला जिल्हा प्रमुख, खूप नावं यायची, खूप सर्वे यायचे. अरे बाबा, आनंद बोंडारकर मागे राहतोय आनंद बोंडारकर. पण हेमंत पाटील याची जिद्द आणि चिकाटी पाहिली, बोले आनंद बोंडारकर निवडून येणारच. आणि आपला कार्यकर्ता हो, आपला जिल्हा प्रमुख आहे. कधी या कार्यकर्त्यांनी मोठं व्हायचं, कधी आमदार व्हायचं, कधी खासदार व्हायचं. अरे हा पक्ष आपला कोण्या मालकाचा नाही, कोण्या नोकराचा नाही, मालक नोकर नाही, माझ्या सकट आपण सर्व कार्यकर्ते आहोत. हा कार्यकर्त्याचा पक्ष आहे, कार्यकर्त्याचा. बाळासाहेब सांगायचे, आपल्या सहकार्यांना सवंगडी समजायचे, पण बाळासाहेबांच्या नंतर आपल्या सहकार्यांना काही लोक घरगडी समजू लागले, नोकर समजू लागले. पण आपला पक्ष कार्यकर्त्यांचा. आणि म्हणून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणाले, राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वही राजा बनेगा, असा आपला पक्ष आहे. आणि म्हणून हेमंत पाटीलचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. त्याला कॉन्फिडन्स होता. मी त्याला फोनवर रोज त्याला झापायचो. बोले अरे तो मागे आहे. नाही बोलतो साहेब निवडून आणणार. बोले बघ, निवडून नाही आणला तर तू माझ्याकडे तोंड दाखवू नकोस. पण त्यांनी रात्रंदिवस मेहनत केली आणि या तिन्ही आमदार निवडून आणले. याबद्दल हेमंत पाटील आणि व्यासपीठावरील माझे सर्व सहकारी इकडे बसलेत आणि तुम्ही सगळे जनता जनार्दन, तुम्ही हॅट्रिक मारली. आता 3 + 1 4. मगाशी गुलाबराव म्हणाले 4 लोक काय करतात, पण मी सांगतो तुम्ही 4 लोक या नांदेडच्या विकासाचा चौकार मारा, या विकासाला पुढे घेऊन जा. हा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, हे मी सांगायला आलेलो आहे. आणि म्हणून ज्यांना लोकसभेमध्ये आपल्याला इथं आपल्या राजश्री ताई पण मगाशी भाषण करून गेल्या. राजश्री ताईंना कुठेतरी आपलं अचानक देऊन टाकलं.
पण हेमंत पाटील यांना मी विधान परिषदेवर संधी दिली आणि खऱ्या अर्थाने आपला पक्ष, आपल्या पक्षामध्ये वशिला चालत नाही, आपल्या पक्षामध्ये बाकी काही चालत नाही, आपल्या पक्षात कामाचं मेरिट चालतं, कार्यकर्त्याच्या कामाला संधी देण्याचं काम हा आपला पक्ष करतो. हा एकनाथ शिंदे कोण आहे? हा एकनाथ शिंदे सर्वसामान्य कार्यकर्ता, ते या राज्याचा मुख्यमंत्री झाला. बाळासाहेबांचे विचार, आनंद दिघे साहेबांचे विचार घेऊन आपण पुढे चाललो. आणि म्हणून एकनाथ शिंदे सर्वसामान्य कार्यकर्ता असताना इथं व्यासपीठावर गुलाबराव पाटील बसलेत, बालाजी बसलाय, 50 लोकांनी या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर विश्वास दाखवला. आणि 8 मंत्री होते, 8 मंत्री आणि मी मंत्री होतो. लोक सत्तेकडे जातात, आम्ही सत्तेच्या विरुद्ध दिशेने गेलो 2-2.5 वर्षापूर्वी. आणि कारण आम्हाला कळलं शिवसेना, आता शिवसेनेचं खच्चीकरण होत आहे. धनुष्यबाण घाण ठेवला, शिवसेना जोकडात बांधली. स्वतःच्या खुर्चीसाठी मोहापायी शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली. बाळासाहेब म्हणायचे माझी शिवसेना काँग्रेस होऊ देणार नाही. तोंड दाबून मुक्क्याचा मार सहन करणारे आमदार मी पाहिले. शिवसैनिक खच्ची होतोय, मग आम्ही काही पर्वा केली नाही. काय होईल ते होऊ दे, लढू आणि जिंकू, नाही तर लढू आणि शहीद होऊ, हे पाहून आम्ही निर्णय घेतला. आणि आज या महाराष्ट्रामध्ये चित्र पाहिलंय. लोकसभेत 7 खासदार निवडून आले, विधानसभेत 80 पैकी तुमच्या या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या, तुमच्या शिवसेनेच्या 80 पैकी 60 आमदार निवडून आले. 60. उभाठाणे 97 लढवले, 20 आले. आपल्याला लोकसभेत 2 लाख मतं जास्त मिळाली, 2 लाख मतं जास्त मिळाली. आणि विधानसभेत 15 लाख मतं जास्त मिळाली. आता सांगा खरी शिवसेना कुणाची? खरे बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार कोण? हे तुम्ही बसलेले खरी शिवसेना, तुम्ही वारसदार विचारांचे तुम्ही आहात. आणि म्हणून आज शिवसेना वाढतीये, शिवसेना पुढे जातीये. या महाराष्ट्रामध्ये आता आपला कोण कदम, विशाल कदम, ही अशी तरुणी बाण मुलं शिवसेनेमध्ये काय येतात, 1-1 लाख 10-15 हजार मतं घेणारे अशी लोकप्रिय मुलं, हे कार्यकर्ते शिवसेनेमध्ये येतात. त्यांच्यासोबत शेकडो हजारो लोक दररोज मुंबईमध्ये प्रवेश सुरू आहे. दररोज जिल्ह्यातून तालुक्यातून लोक शिवसेनेमध्ये येतात. का शिवसेना बाळासाहेबांचा विचार घेऊन आपण पुढे चाललोय. बाळासाहेबांचा विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण घेऊन आपण पुढे चाललोय. आणि म्हणून आज हे शिवसेना वाढतीये, पुढे जातीये. हा तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाही कार्यकर्ता म्हणून काम करत होता, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री म्हणजे सीएम होतो तेव्हा लोक म्हणायचे, तेव्हा माझ्यासोबत माझे सहकारी देवेंद्र फडणवीस साहेब होते, अजितदादा होते, आम्ही टीम म्हणून काम करत होतो. सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर म्हणायचे, मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन. आता देवेंद्र जे मुख्यमंत्री आहेत, मी आता डीसीएम आहे. आता मी म्हणतो डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन. आज आपल्याला सर्वसामान्य माणसाला समर्पित भावनेने काम करणारा हा डेडिकेटेड टू कॉमन मॅन हा एकनाथ शिंदे आहे. आणि म्हणून मला अभिमान आहे
2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत रखडलेले प्रकल्प आम्ही पुढे नेले, ज्याच्यामध्ये स्पीड ब्रेकर टाकले, त्याच्यामध्ये हार्डल टाकले, त्याच्यामध्ये स्टे दिले, कामं बंद पाडली, ती आम्ही सुरू केली. एकीकडे प्रकल्प उभे केले, दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना आम्ही सुरू केल्या. आज लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलं, शेतकरी सन्मान योजना काढली, आज युवकांना प्रशिक्षण भत्ता दिला, आज वयस्करांना वयश्री योजना केली, किती योजना केल्या. आतापर्यंतच्या इतिहासात 2.5 वर्षात एवढे निर्णय घेतले माझ्या बांधवांनो आणि भगिनींनो, आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीच एवढे निर्णय घेतले नाही. इतिहासात नोंद होईल 2.5 वर्षाची असे निर्णय घेतले तुमच्या या एकनाथ शिंदेने. आणि म्हणून मला त्याचं समाधान आहे, मला आनंद आहे की 2.5 वर्षात पायाला भिंगरी लावून आम्ही काम केलं. एक दिवसात 8-8, 10-10 सभा घेतल्या, बैठका घेतल्या, लोकांना भेटलो. मगाशी कोणीतरी सांगितलं, वर्षा निवासस्थानी सकाळी पहाटे 2, 3, 4 हा एकनाथ शिंदे वर्षा निवासस्थान या सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेचं, कोण्या एकट्या एकनाथ शिंदेचं ते नव्हतं. आणि म्हणून एकनाथ शिंदे हा कार्यकर्ता आहे. हा कार्यकर्त्याला जपलं पाहिजे, कार्यकर्त्याला वाढवलं पाहिजे. आणि तुम्हाला मी सगळ्यांना सांगतो की आता तुम्ही मंत्री व्हा, तुम्ही खासदार व्हाल, तुम्ही आमदार व्हाल, तुम्ही आणखी आता जिल्हा परिषद, आता जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, आता तुम्ही या सर्व कार्यकर्त्यांना मोठं करण्यासाठी यांनी तुमच्यासाठी मेहनत केली आहे. आता तुम्ही सगळ्यांनी यांच्यासाठी मेहनत करायची आहे आणि यांना मोठं करायचं आहे. कारण हाच कार्यकर्ता तुमच्या जीवाला जीव देतो, तुमच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये घराघरात जातो, गावागावात जातो, आमदारकीच्या निवडणुकीत पण तेच करतो. माझा उमेदवार कसा चांगला आहे हे सांगतो आणि मतं मिळवतो, तुम्हाला निवडून देतो. फक्त त्याची एवढीच अपेक्षा. आणि मी सांगतो नेहमी, कार्यकर्त्याला जपलं पाहिजे. तो जेव्हा अडचणीत आहे, तो जेव्हा संकटात आहे, त्याला हॉस्पिटलची मदत असेल, पोलीस स्टेशनची मदत असेल, कोर्टाची मदत असेल, काही पारिवारिक संकट आलं तर मात्र त्याच्या संकटात उभं राहण्याचं काम माझ्या सकट आपल्या सर्व नेत्यांनी केलं पाहिजे. हीच भावना त्या कार्यकर्त्याची असते. हे तुम्ही करा, सगळ्यांनी हे करा. तो कार्यकर्ता तुमच्यासाठी अहोरात्र घरादारावर तुळशी पात्र ठेवून शिवसेना या 4 अक्षरासाठी मरमर करतो, मेहनत करतो, सत्ता मिळवून देतो. हेच अगोदरच्या लोकांना जमलं नाही आणि समजलं नाही, कळलं पण वळलं नाही, मला माहीत नाही. पण कार्यकर्त्याच्या भावना काय आहेत हे ओळखलं पाहिजे. आणि म्हणून माझ्या हे पत्रकार लोक, जरा तुम्ही माझे बांधव, तुम्ही खाली बसले तर माझ्या बहिणी मला दिसतील. हां, तुमचे कॅमेरे सेट आहेत ना, एकदम काय चांगले आहेत. माझे लाडके पत्रकार भाऊ चांगले आहेत. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढं सांगतो, एक सर्वसामान्य कार्यकर्ता त्याला जपलं पाहिजे. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगेन, आपल्याला प्रामाणिकपणाने काम केलं पाहिजे. त्यातून हा जनादेश तयार झालेला आहे. आणि समोरच्याला वाटत होतं, उन्हें लगता था हमारी उड़ान कुछ कम है, उन्हें लगता था हमारी उड़ान कुछ कम है, हमें यकीन था कि ये आसमान कुछ कम है. म्हणजे कार्यकर्ते एवढे मजबूत होते आमचे. तुम्ही किती शिव्या देणार, किती शिव्या साप देणार. 2.5 वर्ष शिव्या घातल्या, 2.5 वर्ष काय काय बोलले, आरोप केले, पण आम्ही तुम्हाला आरोपातून उत्तर नाही दिलं. या एकनाथ शिंदेने सहन केले आरोप शिव्या सहन केल्या,
सगळं सहन केलं, पण आरोपाला कामातून आम्ही उत्तर दिलं आणि म्हणून ही जनता माझ्या सोबत आली आहे. आणि म्हणून तुम्ही किती शिव्या दिल्या तरी लोकांच्या तोंडून आमच्यासाठी ओव्याच बाहेर पडल्या. म्हणून या निवडणुकीमध्ये एवढं मोठं यश या ठिकाणी मिळालेलं आहे. म्हणतात ना लोक, काय म्हणतात, जब लोग आपका मुकाबला नहीं कर सकते गुलाबराव, जब लोग आपका मुकाबला नहीं कर सकते तो वो आपसे नफरत करने लगते हैं. हे लक्षात ठेवलं पाहिजे. पण जे बेधुंद झालेले, जे डोळ्यावर जाफड बांधलेले, त्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेलेली, त्यांना काय कळणार आहे. आणि म्हणून त्यामुळेच आजचा दिवस जो आहे, आज आपण संयम बाळगला, तुम्ही संयम बाळगला. तुम्ही हा शेतकऱ्याचा मुलगा, एकनाथ शिंदे हा गरीब शेतकऱ्याचा मुलगा, कष्टकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला. हे तुम्हाला पचनी पडलं नाही का? का शेतकऱ्याच्या मुलानं मुख्यमंत्री होऊ नये? सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले मुख्यमंत्री व्हावा असं काय कुठं कायदा आहे का, नियम आहे? आणि म्हणून गरिबीची जाण असलेला एकनाथ शिंदे, आईची माझ्या तकमक मी पाहिली, घराची घर चालवताना काटकसर करताना पाहिलं, माझ्या पत्नीची काटकसर पाहिली. आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा निर्णय घेतला, माझ्या लाडक्या बहिणींसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मी आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून निर्णय घेतला. लाडक्या भावानं घेतला, सगळ्यांना घेतला. आणि म्हणून आपल्याला गरिबीची जाण लागते, तोच माणूस हे काम करू शकतो. आणि म्हणून या राज्यामध्ये आज जो विजय मिळाला आहे, आता आपली जबाबदारी आणखी वाढली आहे, कार्यकर्त्यांची जबाबदारी आणखी वाढली आहे. आता आपल्याला जास्तीचं काम करावं लागेल. या लोकांच्या अपेक्षा आपल्याला पूर्ण कराव्या लागतील. लोकांनी भरभरून मतदान केले, अगदी मतांचा वर्षाव केला. आणि या राज्यातल्या नाही, देशातल्या सगळ्या कायदे पंडितांनी तोंडात बोट घातली. अनपेक्षित दैदिप्यमान विजय तुम्ही मिळवून दिला. आणि म्हणून आज आपण एवढ्या या ठिकाणी आभाराचं एक मोठं आभाराची जाहीर सभा घेतली. मी तेव्हा म्हणालो, अरे लोक प्रचार करतात, मत मागायला जातात, विनंती करतात, परंतु जेव्हा निवडून लोक येतात आपले, त्यावेळेस त्यांचे आभार मानणं हे देखील आपलं कर्तव्य आहे. बाळासाहेबांनी हे शिकवलंय. अरे खऱ्याला खरं म्हणा आणि सत्याची बाजू उचलून धरा, ते आपण केलं. आणि म्हणून मी खास तुम्हाला या ठिकाणी भेटायला आलोय. आणि म्हणूनच आज मी एवढंच सांगतो, हा मराठवाड्याने नेहमी बाळासाहेबांवर प्रेम केलंय, शिवसेनेवर प्रेम केलंय. बाळासाहेबांनी देखील मराठवाड्यावर प्रेम केलंय. आणि म्हणून या मराठवाड्यातले लोक जेव्हा दुष्काळ होता तेव्हा मुंबई ठाण्याकडे आले होते. मला आठवतंय, त्यावेळेस आम्ही मोठी छावणी लावली होती. त्या ठिकाणी त्यांच्या सगळ्या अगदी खाण्यापिण्यापासून राहण्यापासून सगळी व्यवस्था त्यावेळेस केली. एवढं प्रेम, हे प्रेम. आणि मी इकडे आलो की तुम्ही हे प्रेम देताय. आणि म्हणून मराठवाड्याला दुष्काळ मुक्त आपल्याला करायचं आहे. मराठवाड्याची ओळख दुष्काळवाडा ही आपल्याला दूर करायची आहे. मराठवाडा वॉटर ग्रीड योजना जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा सुरू केली, परंतु महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर मराठवाडा वॉटर ग्रीड योजना बंद केली. जलयुक्त शिवार योजना, शेतकऱ्यांना वरदान असलेली योजना बंद केली. ज्या योजना लोकहिताच्या आहे त्या कदापि कुठलंही सरकार आलं तरी बंद करता कामा नये. परंतु दुर्दैवाने ते केलं. मला अभिमान आहे, मी मुख्यमंत्री झालो आणि मी आणि देवेंद्रजींनी शपथ घेतली,
दोघं कॅबिनेटमध्ये, पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही दोघंच होतो. काय आम्ही निर्णय घेतला असेल तर मराठवाडा वॉटर ग्रीडला पुन्हा चालना द्यायची, हा निर्णय आम्ही घेतला. शेतकऱ्यांचे निर्णय घेतले. शेतकरी हा आपला मायबाप आहे. आज शेतकऱ्यांसाठी आपण किती योजना केल्या, 45,000 कोटी रुपये 2.5 वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या योजनेवर आपण दिले. 12,000 रुपये आपल्या मोदी साहेब 12,000 रुपये देत होते. 12,000 रुपये आपण वर्षाला आणखी त्याच्यामध्ये टाकले आणि शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजना केली. पीक विमा योजना आपण त्यामध्ये देखील सगळे पैसे 1 रुपया शेतकऱ्यांना भरायचा, बाकी आपण भरायचे. शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलं. आपण अनेक योजना शेतकऱ्यांसाठी केल्या. माझ्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण झालं, लेक लाडकी लखपती झालं, 50% ST मध्ये सवलत झाली. मगाशी राजश्रीताईंनी सांगितलं की मुलींचं उच्च शिक्षण मोफत झालं पाहिजे. खरं आहे ते. मला रात्री जेव्हा ती बातमी कळाली, 50% पालकांना भरता येत नाही, त्यांची जी तळमळ तगमग त्या मुलीने पाहिली आणि आत्महत्या केली. मी चंद्रकांत दादांना फोन केला, उच्च शिक्षण मंत्री होते. मी म्हणालो, जर आपल्या राज्यात शिक्षणासाठी मुली आत्महत्या करत असतील तर राज्याचा सत्तेचा उपयोग काय? आणि आम्ही निर्णय घेतला, ज्यांना 50% फी मिळत होती त्यांना 100% फी करून सवलत देऊन टाकली. हा ऐतिहासिक निर्णय आपण घेतला. आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने सरकार सर्वसामान्यांचं आपण काम आणतो. सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये सुखाचे, समाधानाचे, चांगले दिवस आले पाहिजे, यासाठी हे सरकार आहे. आणि म्हणून सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून माझी ओळख निर्माण झाली. बघा, सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा सत्ता येते, पद येतात, पद जातात, पद पुन्हा येतात. पण बाळासाहेब म्हणायचे, नाव गेलं तर परत येत नाही. आणि ते आम्ही पाळलं. आणि म्हणून मला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या पदापेक्षा या राज्यातल्या करोडो माझ्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख मिळाली. ही सगळ्यात मोठा मान मिळाला आहे. सर्व पदांपेक्षा ही ओळख सगळ्यात मोठी आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, इथं सगळ्यांनी कोणी कोणी काय काय सांगितलं. हळदीचं तर मी सांगितलं, ते सुरू होणार. इथं MIDC पाहिजे. अरे MIDCचा मंत्री आपलाच आहे. पाणी पुरवठा गुलाबराव आहे, गुलाबराव पाटील. या भागामध्ये कुठे कुठे पाण्याची योजना पाहिजे ते बघा. नांदेडमधले रस्ते नगरोत्तांमधून आपण करू. बालाजीने मगाशी सांगितलं, बोंडारकरांनी सांगितलं, आपल्या बाबूराव यांनी सांगितलं. आता बाबूराव गाणं बोलत बोलत खरं विधानसभेत पोचलेला आहे. त्यामुळे तुमच्या या मतदारसंघात आणि त्यांच्या पाठीशी वरच्या सभागृहात विधान परिषदेमध्ये हेमंत पाटील बसलेत. त्यामुळे मला वाटतं मी काही या योजनांचा उहापोह करत नाही, पण एवढंच सांगतो की मराठवाड्यामध्ये आम्ही 11 जलसंपदा प्रकल्पांना मान्यता दिली. पश्चिमी वाहिनी नद्यांचं पाणी गोदावरी खोऱ्याकडे वळवतोय आणि नांदेडच्या विकास आराखड्याला देखील आपण मान्यता देतोय. समृद्धी महामार्गामुळे देखील या भागाला सुबत्ता येते. नांदेड जालना हा रस्ता करतोय. कोणाचे काही पैसे राहिले असतील तेही तात्काळ दिले जातील. कुठल्याही शेतकऱ्याला लाभापासून वंचित आम्ही ठेवणार नाही. आणि म्हणून या भागाचा विकास या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. आणि म्हणून या भागासाठी जे जे काही करता येईल ते आपल्याला केलं पाहिजे, एवढंच मी सांगतो. आणि म्हणून शिवसेना, गाव तिथं शिवसेना, घर तिथं शिवसैनिक,
कारण शिवसेनेवर लोकांचा विश्वास आहे, शिवसैनिकांवर विश्वास आहे. कधी संकटामध्ये धावून जाणारा शिवसैनिक, कोविडमध्ये मी पाहिलं या महाराष्ट्रातले शिवसैनिक लोकांना वाचवत होते. हा एकनाथ शिंदे पीपी किट घालून हॉस्पिटलमध्ये लोकांच्या मदतीला फिरत होता. माझे सर्व आमदार खासदार तुम्ही कार्यकर्ते देखील स्वतःच्या जीवाची बाजी लावून लोकांना मदत करताना मी पाहिलं. त्यामध्ये काही शिवसैनिक आपले कार्यकर्ते त्यांनी लोकांना मदत करताना जीव गमावला. ही शिवसेना आहे, ही बाळासाहेबांची खरी शिवसेना आहे, धर्मवीर आनंदगे साहेबांची खरी शिवसेना आहे. आणि म्हणून यापुढे आपल्याला पुढच्या ज्या निवडणुका, आता लोकसभा, विधानसभा, आता स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपंचायती, महापालिका, ज्या ज्या निवडणुका येतील तिथं आपल्याला या ठिकाणी महायुतीचा भगवा झेंडा डौलाने फडकवायचा. त्यासाठी तुम्ही मजबूतीने काम करा. तुम्हाला एकच सांगतो, आपल्या सदस्य नोंदणी, हेमंत इकडे सदस्य नोंदणीचं काय चालू आहे, सदस्य नोंदणी करा. तुम्हाला लोक वाट पाहत आहेत, कधी शिवसैनिक येतोय आणि आमची नोंदणी करतोय. आज एवढं काम आपण केलंय, एवढ्या योजना आपण केल्या, शासन आपल्या दारी हा लोकांपर्यंत पोहोचवला, विकास घरोघरी आपण घेऊन गेलो. बाळासाहेब म्हणायचे, कार्यकर्ता घरी नाही, लोकांच्या दारी शोभून दिसतो. लोकांच्या दारात जाऊन आपण 5 कोटी लोकांना शासन आपल्या दारीचा फायदा दिला. का लाभार्थी पहिले नव्हते, लाभ नव्हते, योजना नव्हत्या? लोकांना कटकट, चक्रा मारणं, खेटे मारणं हे सगळं बघून लोक कंटाळून योजना लाभ सोडून द्यायचे. पण आपल्या महायुती सरकारने शासन आपल्या दारी हा कार्यक्रम राबवला आणि मला आनंद आहे. दाखल्यापासून अगदी पॉवर टिलर पासून, ट्रॅक्टर पासून, ड्रोन पासून, माझ्या लाडक्या बहिणींना अनुदानापासून सगळे फायदे आपण एका छताखाली दिले. 5 कोटी लोकांनी त्याचा फायदा घेतला. आणि म्हणून अशा या योजना आपण केल्या 2.5 वर्षात. म्हणून हा विजय आपल्याला मिळाला. हा विजय आपल्याला, या जो मिळालेला यश, विजय हा लोकांच्या चरणी आपण अर्पण करणारे लोक आहोत. कारण या सर्वसामान्य लोकांनी आपल्याला हा विजय मिळवून दिला आहे. आणि म्हणून या पुढच्या सर्व निवडणुका आपल्याला जिंकायच्या आहेत, ताकदीने जिंकायच्या आहेत. सरकारने केलेल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत, त्यांना लाभ मिळवून द्यायचे आहेत. तुम्हाला खाली बघण्यासारखं काम सरकारने नाही केलं 2.5 वर्षात. 2.5 वर्षात एवढं काम केलं की विरोधक पण हतबल झाले. हे काय चालू आहे? हे फक्त चुनावी जुमला आहे का? देणार आहे, कुठून पैसे आणणार? अरे हे पैसे जनतेचे, जनतेपर्यंत पोहोचवायला हिम्मत लागते. पूर्वीचे पैसे कुठं जायचे? राजीव गांधी एकदा म्हणाले होते, केंद्रातून 1 रुपया आला तर लोकांपर्यंत किती जातात माहिती आहे? 15 पैसे. म्हणजे 85 पैसे गायब. हे मी नाही म्हणत, तेव्हा पंतप्रधान राजीव गांधी होते. आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी म्हणतात, 1 रुपया केंद्रातून गेला तर तो 1 बंदा रुपया सर्वसामान्याच्या खिशात गेला पाहिजे. तिथं आडते नडते एजंट फाजंट सगळे गायब करायचे. आणि म्हणून केंद्र आणि राज्य सरकार एक विचाराचे सरकार, आपण गेले 2.5 वर्षात डबल इंजिन सरकार काम केलं. आणि म्हणून आता जी संधी मिळाली आहे, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही टीम म्हणून काम करतोय. या राज्याला पुढे न्यायचं आहे, या राज्याचा विकास करायचा आहे, या राज्यातल्या सर्वसामान्य गोर गरीब माणसाच्या आयुष्यात चांगले दिवस आणायचे आहेत. आणि यासाठी आपण सगळे कामाला लागा आणि एकजुटीने काम करा. कार्यकर्त्यांना जपा, शिवसैनिकांना जपा. हा एकनाथ शिंदे, बाळासाहेब काय म्हणायचे, शिवसेनेमध्ये सगळ्यात मोठं पद कुठलं असेल
तर ते शिवसैनिक. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलोय, सगळ्या नेत्यांनी, आमदार, खासदार, नगरसेवक, महापौर, नगराध्यक्ष या सगळ्यांनी शिवसैनिकाला जपा, त्याच्या संकटात उभे राहा, त्याच्या पाठीशी उभे राहा. आणि हा एकनाथ शिंदे तर 24/7. हा मगाशी कोणीतरी म्हणालं माझ्यामध्ये काही बदल झाला नाही, मी आहे तसाच आहे. अरे बाबा, माणसांमध्ये कधी बदल होता कामा नये. माणूस आहे, हा कार्यकर्ता आहे. आणि एकनाथ शिंदे हा कधी खुर्चीला हपापलेला नव्हता, कधी हपापणार नाही. मला खुर्ची दिसत नाही, मला माणसं दिसतात. मी खुर्ची शोधत नाही, मी माणसं शोधतो. मी त्या माणसांचे प्रश्न शोधतो, त्या माणसांच्या समस्या शोधतो आणि त्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. म्हणून अतिशय कमी वेळेत हा तुमचा एकनाथ शिंदे घराघरात पोचला, लोकप्रिय झाला, लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ झाला, लाडक्या भावांचा लाडका भाऊ झाला. आणि म्हणून मी सांगतो, या एकनाथ शिंदेच्या शरीरामधल्या प्रत्येक रक्ताच्या थेंबावर या महाराष्ट्रातल्या माझ्या लाडक्या बहिणींचा, लाडक्या भाऊंचा अधिकार आहे आणि तो कायम राहणार. एवढंच आपल्याला सांगतो. पुन्हा एकदा एवढ्या मोठ्या संख्येने आपण आलात, एवढा वेळ या ठिकाणी आपण या सभेत उपस्थित राहिलात, त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून मी धन्यवाद देतो. मनापासून एकदा पुन्हा आपण दिलेल्या यशाबद्दल, आपण मिळवून दिलेले हे 4 आमदार, 9 आमदार यांच्या विजयाबद्दल आपल्याला लाख लाख धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.